जसं आईचं आपल्यावर प्रेम असतं तशा प्रकारे एक झाड लावून आपण त्याच्यावर प्रत्येकाने प्रेम करावं आणि तो प्रेमाने वाढवावा. ग्रामपंचायतला अपुरी निधी, अपुरे कामगार असल्या कारणाने स्वच्छता इतक्या लवकर तर काही होणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेनुसार आणि मोदीजींच्या माध्यमातून तो ठिकाणी स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिलेला आणि आम्ही सुद्धा आमच्या मंडळामध्ये स्वच्छतेकडे आम्ही जास्तीत जास्त भर देणार आहे. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण दहिसर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी कल्याण ग्रामीण मंडळ 5 चे सन्माननीय अध्यक्ष, भाजपाचे अध्यक्ष सुनीलजी मस्कर आपल्या समवेत आहेत. मस्कर सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय, आज मुख्यमंत्री स्वच्छता पंचायत राज अभियान हे आपण राबवलेलं आहे आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने हे 15 वडा नाही तर 3 आठवड्याचा 3 त्रैमासिक कार्यक्रम असणार आहे. आपण कसं नियोजन केलं आहात आणि काय काय कार्यक्रम राबवले आहात? भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष यांची संकल्पनेनुसार आमचे ग्रामीण कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदूजी परब यांच्या प्रेरणेने आम्ही हा 15 वाडा मोदीजींच्या जन्मदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठल्याही प्रकारचे बुके स्वीकारले नाही. त्यानिमित्त तिथे बीज मोदक म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला देण्यात आले आणि ते बीज मोदकाची सुरुवात जो कार्यक्रम होणार त्याच्या वृक्षारोपणासाठी ते बीज मोदक कार्यकर्त्यांना देऊन म्हणजे एक पेड माँ के नाम या संकल्पनेची सुरुवात करायला म्हणजे एका प्रकारे सांगितलं असं आहे. या 15 दिवसात आम्ही रोजच असे 15 अनेक प्रकारचे आम्हाला कार्यक्रम दिले आहेत. त्याचा सन्माननीय मोदीजी, देशाचे मोदीजी पंतप्रधान यांचा आज वाढदिवस असल्या कारणाने पहिल्याच प्रथमदर्शी आम्हाला स्वच्छता अभियान आम्ही राबवला. त्या स्वच्छता अभियानामध्ये आम्ही प्रथम दहिसर विभागातील जागृत देवस्थान गावदेवी मंदिर या मंदिराची आम्ही संपूर्ण मंदिराच्या आतून बाहेरून सर्व पटांगणाची स्वच्छता आम्ही केली. सन्मान महोदय, पुढे काही वृक्षारोपण असेल किंवा कचरा मुक्त गाव असेल यासाठी काय प्रयत्न करणार? आता हे सन्माननीय मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हा 15 वाड्याचा कार्यक्रम दिलेला आहे. हा 17 ऑक्टोबर पासून ते आम्हाला 2 ऑक्टोबर पर्यंत आज आमचं स्वच्छता अभियानाने सुरुवात झाली. उद्या आम्ही एक पेड माँ के नाम ह्या नुसार आम्ही जसं आईचं आपल्यावर प्रेम असतं तशा प्रकारे एक झाड लावून आपण त्याच्यावर प्रत्येकाने प्रेम करावं आणि तो प्रेमाने वाढवावा अशी संकल्पना मोदीजीची असल्या कारणाने आम्ही तो कार्यक्रम उद्या राबवणार आहे. अच्छा सर, तो त्रैमासिक शासनाच्या वतीने प्रोग्राम असणार आहे, परंतु आपल्याकडं वृक्षारोपण केल्यानंतर कचऱ्याची खूप समस्या आहे. ती कचरा समस्या दूर करण्यासाठी काही आपण प्रयत्न करणार? आत्ताच आम्ही आमच्या नवी मुंबईमध्ये प्रस्थान झालेलं आहे. काही दिवसात या भागात इलेक्शन पण लागेल आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही समस्या काय सुटणार नाही. तरी गाव पातळीवर प्रत्येक गावागावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वच्छता होतं, पण ग्रामपंचायतला अपुरी निधी, अपुरे कामगार असल्या कारणाने स्वच्छता इतक्या लवकर तर काही होणार नाही, पण बऱ्यापैकी चालू आहे. म्हणजे स्वच्छता तुम्ही बघितलं असेल तर हायवे रोडला जाताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी कचरा टाकलेला असतं, कारण इथलं कुठल्याही प्रकारे प्रशासन नाही, कुणाचा अंकुश नाही ते. त्याच्यामुळे हा एक कचऱ्याची समस्या असणार आहे. पण आता या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेनुसार आणि मोदीजींच्या माध्यमातून आपण तर बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिलेला आणि आम्ही सुद्धा आमच्या मंडळामध्ये स्वच्छतेकडे आम्ही जास्तीत जास्त भर देणार आहे. हे होते सुनीलजी मस्कर यांनी आता सांगितलं की जे मुख्यमंत्री स्वच्छता पंचायत राज अभियान जे चालू आहे आणि त्या माध्यमातून सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज त्यांनी दहिसर येथे मंदिराची साफसफाई केली आणि एक पेड माँ के नाम म्हणजे एक झाड लावायचं आणि त्याचं रक्षण करायचं आणि त्या माध्यमातून जे काही मानवाला गरज असते ऑक्सिजनची त्या अनुषंगाने ते प्रयत्न करणार आहेत. आणि कचऱ्याचा म्हटलं तर कचऱ्याचा प्रश्न हा निभणार नाही, मिटणार नाही, कारण आताच जे काही ग्रामपंचायती गाव आहेत ते नवी मुंबई महापालिकेत समावेश झालेले 14 गावं आता महानगरपालिका गेल्यानंतर ते कचऱ्याचं नियोजन होईल असं सुनील मस्कर यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला
बोलताना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याचे पाहताना आपल्या बातम्यांचं वाचन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.